जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज तुमच्या सर्वांसमोर मी एक माझ्या वडिलांचा मुलगा म्हणून उपस्थित आहे. आज माझे वडील 73 वर्षांचे आहेत, तरी कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी नाचतात. याचा सर्वांना आनंद होतो, पण मला त्याचे दुःख वाटते. कारण त्यांच्या मानेला 15 मारून त्यात नडबोल बसवलेला आहे. एखाद्या वेळी ठुमकत नार आली असा काही डाव धुळेल की पुन्हा पॅरालिसिसला त्यांना सामोरे जावं लागेल. पाठीच्या मणक्यामध्ये 3 गॅप आहेत. त्याचप्रमाणे एकदा का घरातून बाहेर पडले की ते पाणीसुद्धा पित नाहीत, तर अन्न ग्रहण करणे तर जेवण तर दूरच राहिले. पाणी यासाठी घेत नाही की त्यांना पाणी पिल्यानंतर ताबडतोब लघवीला झाल्यासारखे वाटते, आणि जेवण यासाठी घेत नाही की ताबडतोब संडासची कळ मारल्यासारखी वाटते. आज माझे वडील सर्वांना चाफ्याची फुलं वाटत असतात, पण याचे एक दुःख आहे की ते 15 फूट उंच असलेल्या ॲल्युमिनियमच्या शिडीचा वापर करून ती उचलून त्यावर ॲडजस्ट करून चढतात. एखाद्या वेळेस तोल गेला तर, मान लचकली तर, आणि पुन्हा काय झालं तर चाफा बोलेना अशी गत होईल. तर कृपया माझ्या वडिलांना कोणत्याही कार्यक्रमात नाचण्याचा आग्रह धरू नये. कारण हे 73 वर्षांचे वृद्धापन जर जपले तर आयुष्य अजून सुंदर होईल, नाहीतर याच आयुष्याची माती होईल. त्याचप्रमाणे वडिलांना आता बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पैसा आला आहे. तो आनंदात स्वतःच्या पुढील आयुष्यासाठी आनंदाने घालवण्यासाठी खर्च करावा. जर हा पैसा अपघाती आजारपण तेही स्वतःहून ओढवलेले असेल, त्यावर खर्च करायला मला तसेच आमच्या कुटुंबाला लावू नये. माझ्या घरातच काय, पण माझ्या वडिलांना कोणी चांगले सांगितले तर ते अंगावर धावून जातात, त्याच्या अंगावर धावून जातात. पण 4 माणसात त्याचा कचरासुद्धा करतात. पण प्रत्येकजण हा विचार करतो की जाऊ दे, वृद्ध वयस्कर माणूस आहे. त्याचप्रमाणे बरेच जणांना त्यांचा स्वभाव माहीत आहे. पण आता हे असं वागून नंतर मलाच कामाला लावणार, हे मला आता कळून चुकलं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे. कारण या दुनियेमध्ये वडीलच सर्व काही असतात, पण वृद्ध झाल्यावर वडिलांनी स्वतःची काळजीसुद्धा स्वतः घ्यायला पाहिजे. जर कधी नाचताना पाय वगैरे मुरगळला किंवा नस आखडली तर किती मोठी समस्या निर्माण होऊ शकते, किंवा त्या कार्यक्रमाला गालबोट लागू शकते. याचा विचार करून त्यांना आमंत्रण दिलेल्या कार्यक्रमाला नाचायला लावा. जय महाराष्ट्र. एक वृद्ध अविचारी वडिलांचा विचारी मुलगा. जय महाराष्ट्र.